मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं. पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची कसरत. मुंबई नजीकच्या पालघरमध्ये अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आज शाळांना सुट्टी. पालघरसह ठाणे जिल्ह्यातही हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. 7ही धरणांच्या जलसाठ्यामध्ये वाढ. 24 तासांमध्ये पाणीसाठ्यात 1% वाढ. 7 धरणांमधील जलसाठा 8.12%. एक दिवस ऑपरेशन कमळ होईल. ऑपरेशन तुतारीच्या चर्चांवरून खासदार संजय राऊतांचं विधान. तर अमोल कोल्हे कुठेही जाणार नाहीत, राऊतांकडून विश्वास व्यक्त. खासदार फोडण्यामध्ये अहिरांनी कामगिरी बजावली. बक्षीस म्हणून अहिरांना उपसभापतीपद मिळालं. संजय राऊतांचा घणाघात. ठाकरेंसोबत राहून भाजप शिंदेंचं काम केल्याचा आरोप. भाजप मंत्री सभागृहात गैरहजर. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून गैरहजेरीवर नाराजी. आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. गैरहजर मंत्री आमदारांवर कारवाईबाबत चर्चा होण्याची शक्यता. गोरक्षकांमुळे शेतकऱ्यांना भुर्दंड. शेती कामाला खरेदी केलेले बैल गोशाळेमध्ये नेले. कागदपत्र दाखवूनही नोंदवला गुन्हा. निलंग्यातील कोराळीच्या शेतकऱ्याची व्यथा. केतनला ढकलल्यानंतर त्याचा फोन सियाकडे. सियानं फोनमधील डेटा डिलीट केल्याचा संशय. केतनच्या मोबाईलची होणार फॉरेन्सिक तपासणी. बालभारतीच्या धड्यामध्ये परराज्यातील लोकनृत्य. महाराष्ट्रातील केवळ एक लोकनृत्याचा समावेश. भारताची संस्कृती म्हणत बालभारतीकडून समर्थन. पेपरफुटीनंतर टीईटी परीक्षा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता. नवीन प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी वेळ लागणार असल्यानं परीक्षा लांबणीवर. भारतामध्ये व्हॉट्सअॅपचं नवं फीचर. युजर नेम्स अडचणीत. सरकारची मेटाला नोटीस. नव्या फीचरमुळे ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढण्याची भीती.